महाविकास आघाडीची दारोमदार ही पश्चिम महाराष्ट्रावर जास्त असं म्हटलं जातं आणि त्यातही शरद पवार गटाकडून खूप जास्त प्रयत्न केले जातात आणि एकच नेता त्या गटाचा आहे आणि ते म्हणजे शरद पवार. काँग्रेसची खूप ताकद पश्चिम महाराष्ट्रात आपल्याला यापूर्वी सुद्धा पाहायला मिळाली आणि बाकी इतर पक्षांनी सुद्धा वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांना उमेदवारांना सोबत घेऊन तसेच प्रयत्न केले गेलेले आहेत. पश्चिम महाराष्ट्राच्या संदर्भात आपल्याला काय सांगता येईल? पश्चिम महाराष्ट्र हा कायमच शरद पवार यांचा बालेकिल्ला राहिलेला आहे. मागच्या 10 वर्षात काही समीकरणं बदलली. भारतीय जनता पार्टीनं अनेक राष्ट्रवादीचे नेते साखरपट्ट्यातील पक्षात घेतले आणि जे सहकाराच्या जाळ्यातून राष्ट्रवादी काँग्रेसनं किंवा काँग्रेसनं पूर्वापार राज्य करत आलेले आहेत, तोच कित्ता भाजपनं गेल्या 10 वर्षात गिरवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांनी अनेक नेते, साखर कारखानदार किंवा वेगळ्या सहकार क्षेत्राच्या संस्था चालणाऱ्या लोकांना आपल्या पक्षात घेतलं. पण आता 10 वर्षानंतर एक स्थित्यंतर आलेलं दिसतंय आणि त्या लोकांचं एक काही प्रमाणात भ्रमनिरस झालेला दिसतोय आणि राजकीय आणि सामाजिक परिमाणं बदललेले आहेत, राजकीय स्थिती बदललेली आहे आणि पुन्हा एकदा लोक भाजपवर काही अंशी अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळं पुन्हा एकदा शरद पवारांकडं लोकांचा ओढा दिसतोय आणि याचा फायदा महाविकास आघाडीला सध्याच्या घडीला तरी पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीला दिसतोय. पण पश्चिम महाराष्ट्रात साधारणतः 5 जिल्हे आणि 72 विधानसभेच्या जागा आहेत. 2019च्या तुलनेमध्ये यावेळी भाजपला जास्त फटका बसेल असं आपल्याला वाटतं. त्याची निश्चित. नेमकी काय कारणं असतील? 2019ला भाजपला पश्चिम महाराष्ट्रात चांगलं यश मिळालं होतं. त्याचं कारण असं होतं की 2014 साली भारतीय जनता पार्टी जवळपास सोबळावर आपण म्हणू, जरी शिवसेनेचा टेको असला किंवा तरी मोठ्या प्रमाणात त्यांनी सत्ता राबवली आणि त्या काळात त्यांनी अनेक नेत्यांना वेगवेगळ्या आमिष नाही म्हणता येणार, पण सहकार संस्थांच्या, त्यांच्या शिक्षण संस्थाच्या वेगळ्या गोष्टीसाठी, जपणुकीसाठी अनेक नेते भाजपनं 17, 18, 19 साली मोठ्या प्रमाणात पक्षात घेतले आणि त्याचा फायदा त्यांना 19च्या इलेक्शनमध्ये झाला. त्यामुळं 19मध्ये जर पाहिलं आपण तर भारतीय जनता पार्टीचा पश्चिम महाराष्ट्रातला आलेख वर गेलेला आपल्याला दिसून आला. बरोबर. याच्यामध्ये आता शरद पवारांच्या पक्षाचे 2 गट झाल्यानंतर अजित पवारांची काही ताकद आपल्याला दिसते तिथे? अजित पवारांच्या पाठीमागं निश्चित आमदार आहेत आणि आमदार म्हटलं की तो त्याचं काम असतं, तिथं कारखानदारी आहे त्याची. पण जे सर्व सामाजिक स्तरावर जे अक्रॉस द सोसायटी किंवा सर्व नागरिकातून जो पाठिंबा मिळणं अपेक्षित असतं किंवा जिंकण्यासाठी किंवा ते नेता बनण्यासाठीची आवश्यकता असते निवडणूक, तर त्याच्यात अजितदादांना काही अपयश येऊ शकतं आताच्या घडीला. कारण दलित, मुस्लिम, ओबीसी आणि मराठा समाज आंदोलनामुळं हा अक्रॉस द सोसायटी शरद पवाराकडे शिफ्ट होताना दिसते. ओबीसी वर्ग पश्चिम महाराष्ट्रात कायम भाजपच्या काही प्रमाणात मागे राहिलेला दिसला, पण मागच्या 10 वर्षात ह्या वर्गाचाही भाजपनं भ्रमनिरास केल्यामुळं हा वर्ग सुद्धा पुन्हा एकदा शरद पवाराकडं मोठ्या प्रमाणात शिफ्ट होईल असं दिसतंय आणि त्यामुळंच महाविकास आघाडीला मराठा समाज असेल, पश्चिम महाराष्ट्रातला ओबीसी समाज असेल, दलित मुस्लिम असेल, असं सर्व स्तरातून पाठिंबा मिळू शकतो, अशी आत्ताची स्थिती आहे.